तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. पुढल्या 2 आठवड्यामध्ये हप्ता मिळण्याचा अंदाज वर्तवला जातोय. ई-केवायसी केली नाही त्या महिला मात्र अपात्र होणार आहेत. ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलची अंतिम मुदतवाढ दिली गेली होती. त्यामुळे आता ज्यांनी केवायसी केलेली नाही त्या मात्र अपात्र होणार आहेत. यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारनं करून ठेवली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे. ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे. निकष न पाळल्यानं तब्बल 81 लाख महिला अपात्र ठरल्यात. लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल. जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम आता महागाईनुसार वाढवा. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं ही शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या. वाढती महागाई आणि बदलत्या कौटुंबिक गरजांनुसार थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची ही 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे की नाही हे तपासण्यासाठी या योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यामध्ये बदल केले जावेत असा सूर समितीच्या ताज्या चर्चापत्रातून उमटलेला आहे. लाडक्या बहीण योजनेमध्ये आता लाडक्या बहिणींना आणखी निधी वाढवून मिळणार का याकडे लक्ष असणार आहे. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीनं तशी शिफारस केली आहे. योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस केली आहे. योजनेचं मूल्यमापन करून त्यामध्ये बदल करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. महागाई वाढत चालली आहे. बदलत्या कौटुंबिक गरजाही आहेत आणि थेट बँक खात्यामध्ये जमा होणारी सध्याची 1500 रुपयांची रक्कम पुरेशी आहे का नाही हे तपासण्यासाठी योजनेचं मूल्यमापन करावं आणि त्यानुसार बदल केले जावेत असा हा सूर होता. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठीचा बघू शकता 8 जूनचा लेटेस्ट हा निधी वितरितचा GR शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. जर या GR मध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जून महिन्याचा तुमचा जो हप्ता आहे तो देण्यासाठी निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. बघा, वित्त विभागाने या ठिकाणी हा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होता का? तर पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा आणि तुमचा मे महिन्याचा मागचा हप्ता भेटला की नाही तेही सांगा. तर आता तुमचा जून महिन्याचा हप्ता भेटण्यास अडचण येणार नाही. आणि हा जो GR आहे या ठिकाणी जर आपण बघितलं, प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या महिन्यामध्ये पैसे न भेटता पुढच्या महिन्यात पैसे भेटतात आणि पुढच्या महिन्यामध्ये GR या ठिकाणी जवळपास 10 ते 15 तारखेपर्यंत या ठिकाणी प्रसिद्ध होत असतो. मात्र यावेळेस लवकरच 2-3 दिवस अगोदरच हा GR प्रसिद्ध झालेला आहे, कारण की यावेळेस तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता येणाऱ्या 8 दिवसामध्ये भेटण्याची शक्यता असू शकते. त्याच्याबद्दलची महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे, ती देखील आपण बघणार आहोत. तर बघा, वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या ठिकाणी हा लेखा शीर्षक आहे, त्याच्या खाली माहे जून 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ या ठिकाणी देण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व सचिव विभाग यांना या ठिकाणी पात्र लाभार्थी महिलांना हा लाभ अदा करण्यासाठी 309 कोटी इतका निधी जो आहे प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवरती हा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे. तर हा निधी जो आहे आता महिला आणि बालविकास विभागाकडं सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून वितरित केला जाणार आहे आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा लाभ देण्यासाठी जवळपास 309.54 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून त्यांच्याकडे वितरित केला जाणार आहे. आणि आता याच्यानंतर तुमची पूर्ण टेक्निकल प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत जून महिन्याचे जमा केले जाऊ शकतात. तर पाहू शकता, हा 8 जून 2026 महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने हा GR जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. तर या GR मध्ये महत्त्वाची माहिती देखील दिलेली आहे की सद्यस्थितीत नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ या ठिकाणी देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पात्र लाडक्या बहिणींनाच हा निधी जो आहे तो वितरित केला जावा, त्याची छाननी करून या ठिकाणी हा निधी जो आहे तो दिला जावा असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानुसार बघा, आता पुढे महत्त्वाची न्यूज आलेली आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मग पुढच्या आठवड्यामध्ये हे 1500 रुपये येणार असल्याची अपडेट समोर आलेली आहे. तर आता पैसे येण्यास तुमची अडचण नाही आहे. जून महिन्याचा लाडक्या बहिणीनं तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळणारच आहे, जो की तुमचा 1500 रुपयाचा असणार आहे.
आता निधी वाढ करण्यासाठी बद्दलची देखील माहिती आपण बघितलेली आहे, त्याच्याबद्दलची ही अपडेट आलेली आहे. परंतु सध्या तुमचा जून महिन्याचा हा 1500 रुपयाचा लाभ आहे तो तुम्हाला दिला जाणार आहे. त्याच्यामध्ये बघू शकता या ठिकाणी म्हटले की पुढील आठवड्यामध्ये हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याबाबतची माहिती समोर आली आहे. पुढील आठवड्यात डीबीटीद्वारे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा, राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना सध्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तर तुम्ही देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. जून महिन्याचे पहिले जवळपास 10 दिवस उलटून गेलेले आहेत जुलै महिन्याचे. तर जून महिन्याचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी अजून भेटलेला नाही. तर जुलै महिन्याचा तुम्हाला ऑगस्टमध्ये हप्ता भेटू शकतो. तरीही 1500 रुपयाचा हप्ता अजून भेटलेला नाही. लाडक्या बहिणींना ते पैसे जमा झालेले नाहीत. पण आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली ते म्हणजे GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. आणि या ठिकाणी बघू शकता ही न्यूजमध्ये माहिती दिली की जून महिन्याचा हप्ता जो आहे पुढील आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच या योजनेसाठी निधी वर्ग जो आहे तो केला गेलेला आहे डीबीटीद्वारे. आता तो लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिला जाणार आहे. तर डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठवले जातात. 15 जुलै रोजी किंवा त्याच्यानंतर हा हप्ता जमा होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर बघा, जवळपास 1,70,00,000 महिलांना हा लाभ भेटला जाणार आहे. 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र आहेत. मग याच्यामध्ये अजून त्याची पूर्ण छाननी जी आहे करूनच पात्र लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ वितरित केला जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 1,70,00,000 पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत. दुसरीकडे तपासणीत अपात्र ठरलेल्या सुमारे 80 लाख महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याच्या तारखेबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत फिक्स डेट आलेली नाही किंवा त्याचा अपडेट दिलेला नाही. मात्र जी न्यूजमध्ये माहिती आली त्याच्यानुसार पुढील आठवड्यामध्ये या ठिकाणी हे पैसे जे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. म्हणजेच 15 जुलैपर्यंत जून महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. बघा, फक्त जून महिन्याच्या हप्त्याबद्दलचाच हा GR आलेला आहे. जुलैचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त 1500 रुपयाचा म्हणजे एकच हप्ता जो आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मात्र ज्यांना मे महिन्यापर्यंतचे पैसे आलेले आहेत, मे महिन्यापर्यंतचे, त्यांना हा जून महिन्याचा हप्ता देखील भेटणार आहेत. तर त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत. मात्र ज्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि तुम्ही खरोखर पात्र आहात, KYC मध्ये जर तुमचा लाभ बंद झालेला आहे, KYC करता आलेली नाही, तर तुम्हाला महिला आणि बालविकास विभागाशी देखील तुम्ही संपर्क करू शकता. आणि KYC करूनही जर पैसे येत नसतील, तुम्ही खरोखर पात्र असाल, तरी देखील तुम्हाला विभागाशी संपर्क करून या ठिकाणी तांत्रिक कारणं जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे पैसे चालू होऊ शकतात. तर प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी हे पैसे सध्या जमा होताना दिसत आहेत. मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा न झाल्यामुळं लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागते. त्यासाठी सरकारने एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना त्या महिन्यामध्येच पैसे भेटल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. तर पूर्ण महिना लाडक्या बहिणी वाट पाहतात, त्या महिन्यामध्ये पैसे मिळतात. पुढच्या महिन्याच्या या ठिकाणी कधीही म्हणजे 15 तारखेपर्यंत असेल, 20 तारखेपर्यंत हे पैसे जमा होतात. तर सरकारने एक तारीख फिक्स करावी का प्रत्येक महिन्याच्या हप्त्याची? मला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल फिक्स करावी तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमच्या अजून याच्याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तोही जॉईन करून ठेवा. तिथेही तुम्हाला महत्त्वाचे अपडेट भेटत राहतील. धन्यवाद.